नमस्कार युएकर. मी वैभव जोशी. बाय प्रोफेशन मी फायनान्शियल कन्सल्टंट आहे आणि दरवर्षी मी मराठी मंडळाला एक छोटीशी स्पॉन्सरशिप देत असतो. गेले 2 वर्ष देऊ शकलो नाही कारण की कोविड नंतर येणंच झालं नाही. तर यावर्षी मी अबुधाबीच्या मराठी मंडळाचा एक इव्हेंट आहे 8 फेब्रुवारीला. तिथे मी छोटीशी स्पॉन्सरशिप दिली आहे आणि त्यासाठी मी परत दुबईला येतोय. दुबईमध्ये प्रचंड क्लायंट्स ऑलरेडी आहेत माझे. तर मला मॅक्सिमम मराठी लोकांना भेटायची खूप इच्छा आहे. मराठी म्हणण्यापेक्षा इंडियन्स त्यांना इच्छा आहे आणि ज्यांना माझे जे एक्सपर्टाइज आहे, जे इन्व्हेस्टमेंट्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज आपल्या इंडियामध्ये आहे, ज्याच्यात म्युच्युअल फंड्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, ज्याच्यामध्ये टॅक्सेशन टॅक्स फ्री रिटर्न्स हा जो कन्सेप्ट आपल्या आयुष्यावर पाहिजे ते तुम्हाला लाईफ इन्शुरन्स थ्रू मिळू शकतं. ग्रोथ, आता इंडियन इकॉनॉमी ही ग्रोईंग इकॉनॉमी, सगळ्यांना माहिती आहे की पुढे ग्रोथ प्रचंड आहे आणि त्या ग्रोथचा आपण एक पार्ट व्हावं असं प्रत्येकाला वाटायची इच्छा असेल. तर त्यामुळे म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही त्याच्यात एक चांगल्या पद्धतीने एंट्री घेऊ शकता. कॉर्पोरेट एफडीज मध्ये आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यामध्ये बजाज फायनान्स आणि ट्रिपल सेफ्टीची रिटर्न्स आहेत, तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यात रेट ऑफ इंटरेस्ट 8% जास्त आहे. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स तुमचा इंडियामध्ये असणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही ज्यावेळेस दुबईमधून इथे येणार त्यावेळेस तुमची हेल्थ कंडिशन काय आहे त्याच्यावरती तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळेल किंवा नाही हे डिपेंड असतं. आणि मॅक्सिमम कुठल्याही गल्फ कंट्रीजमध्ये किंवा एशियन कंट्रीजमधली जे आपले इंडियन्स आहेत ते इंडियामध्ये येऊन ट्रीटमेंट घेणं प्रिफर करतात, कारण की त्यांना इथे ऑलरेडी मॅन पॉवर आहे. आणि सेकंड थिंग, इथे आल्यानंतर तुम्हाला जर का तुमचा मेडिक्लेम असेल तर तुम्ही कॅशलेसमध्ये ती सगळी ट्रीटमेंट घेऊ शकाल. याचा बेसिक फायदा असा आहे की UAE जर का तुम्ही कुठेही आउट ऑफ इंडियामध्ये कुठेही असाल तर तुम्हाला इकडचा हेल्थ इन्शुरन्स 50% कमी प्राईजमध्ये मिळू शकतो. एक छोटीशी त्याला टर्म्स अँड कंडिशन्स पण असतात, पण ते काय फॉर मेजर काही नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मला तुमच्याशी 1 to 1 डिस्कस करायच्या आहेत. कुठल्याही प्रकारची मॅन्डेटरी नाही की तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट्स केलीच पाहिजे, पण माझे जे काही थॉट्स आहेत ना, मला ते तुमच्यावर शेअर करायचे आहेत. आणि या एका पर्पजसाठी मी तिथे सगळ्यांना भेटायला उत्सुक आहे. जिथे जिथे मी गेलोय आतापर्यंत, दुबई, मस्कत, थायलंड, सिंगापूर, जिथे जिथे मराठी मंडळात मी गेलोय, मला खूप चांगला रिस्पॉन्स आला. बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की मराठी माणसांना सपोर्ट मिळत नाही मराठी माणसांचा, पण माझा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. सो थँक्यू सो मच. आधीच मी तुम्हाला म्हणतो, आणि तुमचा वेळ मला खरंच तुमचा वेळ काढून द्या. मला त्या पद्धतीने माझी टूर प्लॅन करायची. जर का तेवढ्या अपॉइंटमेंट्स नसतील ना तर मला तेवढे जास्त दिवस तिथे थांबण्यात लॉजिक नाही, म्हणून मी थोडंसं तुमचा वेळ मागतोय. एकदा कन्फर्मेशन झाली तुमच्या वेळेची, मी तो स्लॉट बुक करणार. त्यावेळेस मी दुसरं कुठली अपॉइंटमेंट घेणार नाही. आणि तुम्हाला त्याच्यात काय आवडलं तर तुम्ही त्याच्यावर त्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही माझ्याबरोबर करू शकता. तुमचं ऑलरेडी कोणी कन्सल्टंट असेल त्याच्याबरोबर केल्या तरी चालतील, पण तुमचे मला रेफरन्सेस तुम्ही मला देऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या भेटींमुळे आपल्याला शक्य होतील आणि काहीच नाही तर आपली चांगली ओळख होऊ शकेल. सो मी परत एकदा तुमचे धन्यवाद देतो, कारण की एवढ्या लांब येतो आणि तिथे एवढा छान रिस्पॉन्स मला नेहमी मिळत असतो. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही घरात गेलं ना की तुम्ही एवढे छान वेलकम करता सगळेजण. सो मला काही वर्ड्स नाही त्याच्यासाठी. तर लवकरच भेटू. माझा नंबर आहे 9819401681. माझं नाव आहे वैभव जोशी. गेले 25 वर्ष मी फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून काम करतोय. 2-2.5 हजारापेक्षा जास्ती क्लायंट्स आहेत माझी 2 ठिकाणी ऑफिसेस आहेत. एक आहे डोंबिवलीमध्ये आणि एक आहे पुण्याला बावधन एरियामध्ये. कुठेही तुम्हाला सर्व्हिस हव्या असतील तर ऑनलाईन सगळे प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्या अपिअरन्स आहे. सो मला असं वाटतं की तुम्हाला अंडर वन रूफ सगळे सोल्युशन्स मी देऊ शकतो. तुमच्या आधीच्या इन्व्हेस्टमेंट सगळ्या मी चांगल्या पद्धतीने प्लॅन करून देऊ शकतो. त्याच्यात काही तुम्हाला काही इश्यूज असतील ते मी सॉर्ट आउट करून देऊ शकतो. मला एक ऑपॉर्च्युनिटी तुम्ही दिली तर खूप मला पण छान वाटेल आणि तुम्ही पण डेफिनेटली सॅटिस्फाईड असाल, याची माझी गॅरंटी आहे. थँक्यू सो मच. गुड डे.